नमस्कार मित्रमंडळी, आजचा प्रश्न असा आहे की अक्कलदाढ आणि अक्कल यांचा काही संबंध असतो का? किंवा अक्कलदाढ काढल्याने अक्कल तर कमी होत नाही, किंवा ज्यांना अक्कलदाढ आलीच नाही त्यांना अक्कल थोडी कमी असते, असं तर नाही ना? तर मित्रमंडळी, या प्रश्नाचं उत्तर आहे नाही, नाही आणि नाही. अक्कलदाढ आणि अक्कल यांचा अजिबात मात्रही संबंध नाही. असं असून देखील या दाढेला अक्कलदाढ असं का म्हणतात बरं? ते मागचं कारण असं आहे की जेव्हा माणूस 17-18 वर्षाचा होतो, नेमकं त्याच वयामध्ये ही दाढ यायला सुरुवात होते आणि नेमकं त्याच वयात आपण आपल्या बुद्धीचा थोडा योग्य प्रकारे वापर करायला शिकतो. थोडक्यात काय, 18 वर्षानंतर आपल्या लेकरांना चांगलं काय वाईट काय या गोष्टी व्यवस्थितपणे कळायला लागतात. थोडक्यात तो आपल्या बुद्धीचा चांगल्या प्रकारे वापर करू लागतो, तो समजूतदार होतो, अक्कलवान होतो आणि नेमकं याच वेळेत ही दाढ येते. म्हणून या दाढेचं नाव अक्कलदाढ असं पडलेलं आहे, बाकी काहीही संबंध नाही. आणि दुसरी गोष्ट, अक्कलदाढ येण्याचं वय साधारणतः 18 वर्ष ते 25 वर्ष या दरम्यान अक्कलदाढ येत असते. आणि समजा 18 ते 25 या वयादरम्यान आपल्याला अक्कलदाढ आलीच नाही तर रडत बसायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. साधारणतः 30 ते 35% लोकांना अक्कलदाढ नाहीच आहे. कारण असे आपल्याला अक्कलदाढ ना आपल्या दाखवायच्या कामाची ना खाण्याच्या कामाची, आपल्या काही कामाची विशेष अक्कलदाढ नाही आहे. त्यामुळे तुम्ही अक्कलदाढ येण्याच्या प्रॉब्लेमपासून, अक्कलदाढ वाकडी येणे, अक्कलदाढावर मास चढणे, अक्कलदाढ खराब झाल्यामुळे ऑपरेशन करून ती अक्कलदाढ काढणे, या सगळ्या गोष्टींपासून उलट तुम्ही वाचलात. त्यामुळे आपण स्वतःला नशीबवान समजावं. आणि अक्कलदाढ येत असताना हिरडी सुजणे, हिरडी फुगणे, कधीतरी थोडं दुखणे या गोष्टी होत राहतात. तर या गोष्टी टाळण्यासाठी नियमितपणे 2 वेळेस ब्रश करावा आणि कुणकुण्या पाण्यामध्ये, कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून चांगल्या प्रकारे गुळण्या कराव्या. म्हणजे अक्कलदाढ व्यवस्थितपणे येते आणि येत असताना त्रास कमी देते. एवढं करून देखील आपल्याला त्रास होत असेल तर नक्की आपली अक्कलदाढ वाकडी तिकडे असू शकते. असं असल्यास आपल्या डेंटिस्टचा सल्ला घ्यावा. अधिक माहितीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.